मित्रांनो, मागे आहे डोंगरातला गावठी आंबा आणि हे आहेत ह्याचे सुंदर नॅचरली पिकलेले आंबे आत्ताच आम्ही पाडले आणि खाण्यासाठी खूपच गोड आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसायसाठी एवढं भारी दिसत आहे, तर लागत कसं असतील असा विचार करा। एकदम रसाने भरलेले आंबे। डोंगरातील उपयुक्त झाडं जी आदिवासींना, येथील रानमाणसांना, जंगलाधारित जीवन जगणाऱ्या येथील स्थानिक आदिवासींना जंगलामधील फळझाडे आदिवासी सहजा लाकूडफट्यासाठी तोडत नाही, तो ती झाडं राखतो। हा आंबा तुम्ही पाहू शकता किती जुना आहे आणि किती त्याचा बूड मोठा आहे। वरती बघू शकता किती मोठा बहरला आहे आणि ह्याचे हे रसाळ आंबे जंगलामध्ये जाताना हा आंबा आहे आणि या रस्त्याला जाताना जो कोणी येईल तो या आंब्याचा स्वाद घेत असतो। तर अशी जंगलामध्ये विविध भागामध्ये मोठी मोठी झाडं आहेत आंब्याची, जी तोडली जात नाहीत, ती राखली जातात, कारण की दरवर्षी हे एकदम स्वादिष्ट फळ आम्हा गावकऱ्यांना देत असते। असं आमच्या गावातील या पलाट मालकांनी राखलेला हा डोंगर आंबा आहे। वातावरण फार मस्त झालं आहे। एकदा आपण एक क्लिप बघितलेली, एक रील बघितलेली आपल्या इंस्टावर। आदिवासी संस्कृतीने झाडांमध्ये देव बसून वृक्ष वाढवली, जपली आणि ती बलाढ्य करून आपल्या संस्कृतीमध्ये संरक्षित केली, म्हणून आदिवासी हा निसर्गपूजक आहे। हा डोंगरातील जपलेला बलाढ्य डोंगर देव आंबा, आदिवासींनी राखलेला डोंगर देव आंबा, जो आंब्याचं लोकेशन मी रिव्हील नाही केलं, तो आंबा खूप जुना आहे। त्या आंब्याच्या बुडाखाली देव बसवला आहे आणि देवाच्या स्वरूपामध्ये तो राखलेला आहे। आदिवासींनी नेहमी मोठी मोठी बलाढ्य झाडं पाहून तिथे देव बसवला नाही, ती झाडं वाढवली, ती झाडं राखली, त्या झाडांची काळजी घेतली, मुलांप्रमाणे काळजी घेतली आणि त्या झाडांना बलाढ्य वृक्ष केलं आणि त्या ठिकाणी देवाचं स्वरूप बनवलं किंवा देवाचं स्वरूप त्याला दिलं आणि आत्तापर्यंत ती झाडं आपल्याला देवाच्या स्वरूपामध्ये आपल्या जवळ आलेली आहेत आणि ती आपण राखली पाहिजेत। फोट पण लगे गोडगोड झालं आहे, पडली बरीच।